सर्वांना माझा नमस्कार. मी परमेश्वर वैद्य, ग्राम महसूल अधिकारी चाकूर. तर बघा, सध्या आपण लँड बँकची माहिती भरत आहे. तर लँड बँकची माहिती कशी भरायची याविषयी आपण थोडक्यात माहिती सांगणार आहे, जास्त वेळ न घालवता. तर बघा, SDM ऑफिसलाही लॉग इन आहे. तर या ठिकाणी आपण SDM ऑफिस तर्फे हा व्हिडिओ बनवत आहेत माननीय SDM मॅडम यांच्या मान्यतेने. तर बघा, या ठिकाणी आपण त्यांची ID आणि पासवर्ड टाकलेला आहे. त्याच्यानंतर हा कॅप्चा टाकायचा आहे मित्रांनो. कॅप्चा टाकल्याच्या नंतर लॉग इन होतं. लॉग इन झाल्याच्या नंतर बघा, असा पद्धतीचा डॅशबोर्ड ओपन होतो. तर या ठिकाणी आपण यावरच्या बॉक्सला क्लिक करायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी त्या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला माहिती भरण्यासाठी उपलब्ध होतं. तर आपण सध्या भोगडदार वर्ग 2 ची माहिती कशा पद्धतीने भरायची हे आपण जाणून घ्या. बघा, इकडल्या डाव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसते काय भोगडदारची माहिती, भोगडदार वर्ग 2 ची सद्यस्थिती, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे, आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे आणि ज्या गावामध्ये माहिती भरायची आहे ते गाव निवडून घ्यायचं आहे. आणि बघा, हे निवडून घेतल्यानंतर या ठिकाणी बघा, आपण 3 पद्धतीला वाटप करू शकतो. एक खाजगी व्यक्तींना, खाजगी संस्थेला वाटप आणि शासकीय विभागास वाटप. तर आपण या ठिकाणी खाजगी व्यक्तींना वाटप केलेली जमीन आहे. तर बघा, या ठिकाणी भूधारणा पद्धती वर्ग 2 निवडायची आहे आणि त्याच्यात ज्या उपप्रकारांतर्गत वाटप झालेले आहे तो उपप्रकार निवडायचा आहे. तिथं ती माहिती फिच होते. तर बघा, हे भूमिहीन शेतमजूर स्वतंत्र सैनिकांना वाटप केलं तर 3 गट या गावामध्ये वाटप झालेले दाखवत आहे. तर हे गट कसे आले, तर तलाठी यांनी ही चावडीमध्ये भरलेल्या जी माहिती भरली त्याच्यावरून या ठिकाणी हे गट फिच होतात. तर बघा, या ठिकाणी आपण 2 नंबरचे आदेश उपलब्ध असल्यामुळे आपण त्याची माहिती कशी भरायची हे जाणून घेणार आहेत. तर बघा, गृहनिर्माण संस्था, औद्योगिक संस्था यांना वाटप झालेलं, तर त्याखाली वाटप झालेला गट त्या गावामध्ये या ठिकाणी आलेला आहे. आपण त्याला टिक केल्याच्या नंतर त्या गटाचं एकूण क्षेत्र येतं या ठिकाणी. आरओआरचं क्षेत्र म्हणजे आरओआरचं म्हणजे रेकॉर्ड, आपलं 7/12 रेकॉर्ड जे आहे त्याचं क्षेत्र या ठिकाणी आलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर ते कशामध्ये, हेक्टर आर मध्ये आहे. एकक चौरस मीटर मध्ये असेल तर चौरस मीटर मध्ये या ठिकाणी येईल मित्रांनो. तर आपण या ठिकाणी ते घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली आपल्याला सर्व माहिती भरायची आहे. बघा, आता या ठिकाणी खासदारांचं नाव भरायचं आहे. तर 7/12 जे आज रोजी नाव आहे आणि वाटप झालेलं नाव हे एकच असायला पाहिजे. तर ते आपण रेकॉर्डनुसार या ठिकाणी आपण नाव घेणार आहेत. तर बघा, या ठिकाणी कुणाला वाटप झालेले आहे त्यांचं आपण 7/12 पाहून या ठिकाणी नाव टाकायचं आहे.